पुढचं पाचवं प्रवचन आहे, स्वतःला सुधारा. स्वतःला सुधारा. चांगले वाईट करण्याची बुद्धी आपल्यामध्ये जन्मजात आहे, कारण ती मनुष्य जन्माची सामुग्री आहे. आपण कसे सुधारावे हे सगळ्यांना कळते. दुसऱ्याने कसे वागावे असे वाटते तसे आपण वागणे म्हणजे आपण सुधारणे. आपण जगाची दुसऱ्याची निंदा टाळावी. निंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. निंदेने आपण निंदारूप बनतो. आपण ज्याचे स्मरण ठेवतो तसे आपण बनत जातो. आपली वृत्ती तशी बनत जाते. आपण ज्याचा ध्यास धरतो आणि ज्याचे ध्यान करतो तसे आपण बनतो. मग आपण दोषांचा ध्यास धरला तर आपल्यावर भगवंताची कृपा कशी होईल? निंदा टाळल्याशिवाय पुढच्या मार्गाला जाता येणार नाही. लोकांच्या दोषांकडे पाहण्यापेक्षा भगवंताच्या गुणांकडे बघावे, त्याचे वर्णन करावे. चारी बाजूंनी भगवंताकडे लक्ष लागेल असे करावे. भगवंत निर्विषय असल्यामुळे विषय मागण्याने भगवंत दुरावतो. वृत्ती अशी बनवा की आपल्यात फरक होईल. अभ्यास करताना भगवंताला कोणते आवडेल ते पहा. त्याला प्रपंच अप्रिय नाही, पण तो करताना भगवंताचे अनुसंधान न चुकेल असे पहा. विकारांचे मालक बनून भगवंताचे दास्य करावे. आपली तयारी होत जाईल तसा भगवंत आपल्याजवळ येत जाईल. म्हणून जगात सुधारणा करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करावी. पाचवं प्रवचन आहे की स्वतःला सुधारा. चांगले वाईट करण्याची बुद्धी आपल्यामध्ये जन्मजात आहे, कारण ती मनुष्य जन्माची सामुग्री आहे. आपण कसे सुधारावे हे सगळ्यांना कळते. दुसऱ्याने जसे वागावे असे वाटते तसे आपण वागणे म्हणजे आपण सुधारणे. आपण जगाची दुसऱ्याची निंदा टाळावी. निंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. निंदेने आपण निंदारूप बनतो. आपण ज्याचे स्मरण ठेवतो तसे आपण बनत जातो. आपली वृत्ती तशी बनत जाते. आपण ज्याचा ध्यास धरतो आणि ज्याचे ध्यान करतो तसे आपण बनतो. मग आपण दोषांचा ध्यास धरला तर आपल्यावर भगवंताची कृपा कशी होईल? निंदा टाळल्याशिवाय पुढच्या मार्गाला जाता येणार नाही. लोकांच्या दोषांकडे पाहण्यापेक्षा भगवंताच्या गुणांकडे बघावे, त्यांचे वर्णन करावे. चारी बाजूंनी भगवंताकडे लक्ष लागेल असे करावे. भगवंत निर्विषय असल्यामुळे विषय मागण्याने भगवंत दुरावतो. वृत्ती अशी बनवा की आपल्यात फरक होईल. अभ्यास करताना भगवंताला कोणते आवडेल ते पहा. त्याला प्रपंच अप्रिय नाही, पण तो करताना भगवंताचे अनुसंधान न चुकेल असे पहा. विकारांचे मालक बनून भगवंताचे दास्य करावे. आपली तयारी होत जाईल तसा भगवंत आपल्याजवळ येत जाईल. म्हणून जगात सुधारणा करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करावी. तर इथं महत्त्वाचं दिलंय, स्वतःला सुधारा. आणि त्यामध्ये विशेषतः दिलंय की जसं इतरांनी आपल्याशी वागायला हवं असं आपली अपेक्षा असते, तसं आपण वागणं म्हणजेच खरं रीतीने सुधारणं हे आहे. तर हे महत्त्वाचं सांगितलं. आणि दुसरं आचरण जे सांगितलेलं आहे ते म्हणजे निंदा टाळणं. जगाची किंवा कोणाचीही निंदा टाळणं. कारण ज्या गोष्टीची आपण निंदा करतो आपल्या चित्तामध्ये त्याचं चिंतन चालू राहतं आणि आपली वृत्ती तशी बनते. आपलं चित्त अशुद्ध होतं आणि त्यामुळे आपण निंदा टाळणं आवश्यक आहे. आणि कितीही काही असेल तरी ते गरजेचं आहे. अन्यथा ते आपण निंदारूप होतो. ज्या गोष्टीची निंदा करतोय तेच आपल्यामध्ये वाढत जातं. नकळत ते वाढत जातं, हे घडतं. आणि त्यामुळे ते टाळणं अत्यंत आवश्यक आहे हे इथे आपणाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे निंदा करण्याऐवजी आपण भगवंताच्या गुणांचं स्मरण करणं, त्याच चिंतनात राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या चिंतनात आपण राहिलो तर सतत त्याच चिंतनात राहिल्यामुळे आपल्या चित्तामध्ये तेच चिंतन सतत होणार आहे आणि तशीच आपली वृत्ती निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे भगवंताची कृपा अनुभवण्यास आपण पात्र होणार असतो. तर हे इथे महत्त्वाचं आपल्याला सांगितलेलं आहे. स्वतःला सुधारायचं म्हणजे काय सुधारायचं हे इथे कशा पद्धतीने स्वतःला सुधारलं पाहिजे, तर त्यामध्ये इतरांनी माझ्याशी जे वागायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते ते मी सर्वांशी वागणं हे सहज सोपं महाराजांनी सांगितलेलं आहे. कारण इतरांनी आपल्याशी वागताना अगदी चांगलं वागलंच पाहिजे, सगळे नियम त्यांनी केले पाहिजेत, आपण कुठल्याही पद्धतीने दुखावलं नाही गेलं पाहिजे असं आपण अपेक्षा करत असतो. त्यामुळे त्या ज्या अपेक्षा आहेत तशा दृष्टीने आपण वागलो की आपण सुधारलो. आणि दुसरं म्हणजे परनिंदा टाळणं, परचिंतन टाळणं हे अत्यंत
महत्त्वाचं आहे आणि ते टाळण्यासाठी आपण भगवंताच्या गुणांचं चिंतन करणं गरजेचं आहे. हे इथे त्या दोषांचं स्मरण करण्याऐवजी इतरांच्या आपण भगवंतांच्या गुणांचं स्मरण करणं ते केलं की आपण भगवंताची कृपा अनुभवू शकतो. हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे इथे. तर त्यामुळे खूप सुंदर रीतीने ही 5 प्रवचनं पूर्णतः ह्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे. आता आपण पत्रव्यवहार वाचूयात.